तर नमस्कार मित्रांनो, इंद्रा आता विक्रांतला घराबाहेर जाण्यापासून मुद्दामूनच अडवत असतो आणि त्याचे कौतुक करण्याचं नाटक करत असतो. तो विक्रांतला एक गिफ्ट देतो. ते गिफ्ट म्हणजे हातातील कडा असतं. तो आता ज्या बहाण्याने तो विक्रांतच्या हातावरील जखम सर्वांना दाखवतो. विक्रांत खोटे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण इंद्रा त्याच्याकडे असलेले सर्वात मोठे शस्त्र म्हणजे CCTV फुटेज बाहेर काढतो. हे फुटेज पाहून विक्रांतचा खोटेपणा आणि त्याच्या कारस्थानातील सहभाग सर्वांसमोर आता उघड झालेला असतो मित्रांनो. पुरावे समोर आल्यावर इंद्राचा आता संयम सुटतो. तो विक्रांतची कॉलर पकडतो आणि सर्वांना सांगतो की इंद्रावर झालेला प्राणघातक हल्ला आणि भुवांना विषारी इंजेक्शन देण्यामागचे विक्रांतच आहे. ज्याला तो स्वतःचा भाऊ मानत होता, तोच घरातील साप निघाला. हे सांगताना इंद्रा खूपच भावूक आणि संतप्त झालेला असतो. विक्रांतचा खरा चेहरा उघड झाल्यानंतर इंद्रा त्याला धक्के मारून घराबाहेर काढतो. विक्रांत आता पूर्णपणे पराभूत आणि घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर जातो. त्यानंतर पुढे आपण पाहतो, जरी आता विक्रांत घराबाहेर गेला असला तरी मालतीचा राग आता राणीवर वळणार आहे. मालतीला वाटते की राणीनेच इंद्राच्या मनात विक्रांतबद्दल विष पेरले आहे. राणी, मी तुला सोडणार नाही, अशी धमकी आता मालती राणीला देऊन टाकते.